नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि आजच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत। जसं की आज आपल्याला 750 वाती जाळायच्या असतात। 750 वाती कशा जाळाव्यात, कोणत्या वेळेत जाळाव्यात, तेलाच्या की तुपाच्या, ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। त्याचप्रमाणे आजच्या या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे काही शब्द लिहायचे असतात अष्टगंधाने। ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणते शब्द आपल्याला लिहायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरातली जी काही वाईट बाधा आहे, जी काही नकारात्मकता आहे, ती घराच्या बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। तर हे जे काही उपाय आणि सेवा आहेत ते आपल्याला करायचे आहेत। का आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, त्याचप्रमाणे आज देव दिवाळी सुद्धा आहे। आता देव दिवाळी म्हणजे काय बघा, आजच्या दिवशी त्रिपुर नावाच्या दैत्याचा भगवान शंकरांनी वध केला होता। त्याच्यासोबत 3 दिवस युद्ध करून त्याचा वध भगवान शंकरांनी केला होता आणि त्यानंतर सगळ्या देवी देवतांनी आज दीपोत्सव साजरा केला होता। म्हणूनच आजच्या दिवसाला देव दिवाळी असं म्हटलं जातं। म्हणून आजच्या दिवसाला दीपदान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। दीपदान करण्याचे फायदे आणि दीपदान कसं करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, आज संध्याकाळी तुम्हाला दीपदान करायचं आहे। आता दीपदान कुठे करावं, तर तुमच्या जवळपास जिथे कुठे नदी असेल, नदीच्या तीरावर हे दीपदान केलं जातं किंवा नदीमध्ये दिवे प्रवाहित केले जातात प्रज्वलित करून। जर तुमच्या जवळपास नदी असेल आणि तिथे असे दिवे प्रज्वलित केले जात असतील, तिथे दीपदान केले जात असेल, तर अवश्य तिथे जाऊनच तुम्ही दीपदान करा। बघा, आज देव दिवाळी आहे, त्यामुळे गंगेच्या तीरावर पाण्यामध्ये हे दिवे प्रज्वलित करून सोडले जातात। तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल किंवा तुमच्या जवळपास कुठे नदी असेल, तुम्ही तिथे जाऊन दिवे प्रज्वलित करू शकता गंगेच्या तीरावर किंवा पाण्यामध्ये। जर तुमच्या जवळपास नदी नाही आहे किंवा तुम्ही जाऊ शकत, तर अशा वेळेस तुम्ही दीपदान कसं करू शकता, तर तुम्हाला काही दिवे प्रज्वलित करायचे असतात आपल्या घरामध्ये। जसं की बघा, मातीच्या ज्या पणत्या आहेत त्या आपल्याला पणत्या लावायच्या असतात। आता 2 वातीची एक वात करून तुम्हाला त्या पणत्या लावायच्या आहेत। तेलाच्या की तुपाच्या असं काही नाही, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तेलाच्या लावा किंवा तुपाच्या लावा, तर तुम्हाला त्या पणत्या लावायच्या आहेत। आता बघा, ते दिवे किंवा त्या पणत्या तुम्हाला कुठे लावायच्या आहेत, तुमच्या देव्हाऱ्यासमोर तुम्हाला लावायचे आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीसमोर लावू शकता, आपल्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही लावू शकता, आपल्या खिडकीमध्ये, माठाजवळ, किचन ओट्यावर, अशा ठिकाणी तुम्ही हे दिवे ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्हाला एक कणकेचा दिवासुद्धा बनवायचा आहे। कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, तुम्हाला फक्त चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला तो कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तो कणकेचा दिवा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला प्रज्वलित करायचा असतो। आता बघा, दीपदान करण्याचे फायदे आपल्याला कोणकोणते होतात ते तुम्हाला सांगते। दीपदान करण्यामुळे आपल्या आयुष्यातली जे काही संकटे, दुःख, अडचणी आहेत त्या दूर होतात। अर्थातच आपलं आयुष्य उजायला सुरुवात होत असते। त्यानंतर आपल्या कुटुंबातला किंवा आपला अकाली मृत्यू होत नाही, अपमृत्यू आपल्याला येत नाही। अपमृत्यू येतो म्हणजे काय होतं की शॉक लागून किंवा अपघाताने किंवा अचानक मरण, त्याला अकाली मृत्यू किंवा अपमृत्यू म्हणतात। आपल्याला सगळ्यांना वाटतं की विशिष्ट वयानंतर आपलं सगळं काही झाल्यानंतर, आपले सगळे कर्तव्य पार पडल्यानंतर आपल्याला मृत्यू यावा, असा नैसर्गिक मृत्यू आपल्या सगळ्यांना हवा असतो। बघा, मृत्यू हे शाश्वत सत्य आहे, तो आज ना उद्या सगळ्यांना येणार आहे, पण अपमृत्यू कोणालाही येऊ नये असं आपल्याला सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठीच आपल्याला दीपदान करायचं असतं। आणि जेव्हा विशिष्ट दिनाला आपण जेव्हा विशिष्ट सेवा किंवा उपाय करत असतो, तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं। म्हणून आज कार्तिक पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवसाला दीपदान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे, कारण की आज दिवाळी आहे। सगळ्या देवी देवतांनी आज दीपोत्सव साजरा केला होता, त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना हे असं दीपदान करायचं आहे। जर तुम्हाला नदी तीरावर जाऊन दीपदान करणं शक्य असेल तर अर्थात तुम्ही नदी तीरावर जाऊनच दीपदान करा। जर तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या देव्हाऱ्यासमोर, तुळशीजवळ, उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही असे दिवे लावा, जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे। आता बघा, आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे। दीपदान करण्यासोबतच आपल्याला काही सेवा करायच्या असतात। जसं की पौर्णिमा हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतात। आपल्या कुलदेवीच्या सेवा तुम्ही करू शकता, जसं की दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता। दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल, तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता, कुंकुमार्चन तुम्ही करू शकता। तुम्ही आज एकदा तरी श्रीसूक्ताचं पठण अवश्य करावं। ज्या घरामध्ये श्रीसूक्त रोज वाचलं जातं ना, त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते, त्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही। अनुभव घेऊन बघा, आपल्या घरामध्ये रोज तुम्ही श्रीसूक्ताचं एकदा तरी पठण करून बघा, आपल्या घरामध्ये कधीही पैशांची अडचण तुम्हाला भासणार नाही। हा अनुभव तुम्ही घेऊन बघा। त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता, विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही पठण करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे।
पिंपळाच्या झाडामध्ये बघा असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि आजचा हा दिवस मातालक्ष्मीला समर्पित आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे मातालक्ष्मी आपसुकच येत असते, तिला आमंत्रण द्यावं लागत नाही। तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे। दिवा तुम्ही कणकेचा लावा किंवा पंती जरी तुम्ही लावली तरी पण चालणार आहे, तेलाचा लावा की तुपाचा लावा हे तुमच्या यथाशक्तीनुसार आहे। तर काय करायचं आहे, तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल ते तुम्हाला जायचं आहे। पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत, जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला प्रदक्षिणा त्या झाडाला मारायची आहे आणि दर्शन घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आज दीपदान करायचं आहे। तर पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा आपण दीपदान करतो किंवा दिवा लावतो, प्रदक्षिणा मारतो, तर अर्थात आपल्या घरी मातालक्ष्मी अखंड वास करत असते। पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाखाली आज दिवा लावायला विसरू नका। बघा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या सगळ्या सेवा आणि उपाय करायचे आहेत। आजचा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जर तुम्ही तुळशीचं लग्न केलं नसेल तुम्ही आज संध्याकाळी करू शकता। त्याचबरोबर आज कार्तिक स्वामींचं तुम्ही दर्शन घेऊ शकता। वर्षभर आपण आपल्या स्त्रियांना कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला परवानगी नाही आहे, पण आजच्या दिवशी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो। कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यावर आपल्याला विद्याप्राप्ती होते, आपल्या आयुष्यातल्या आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी प्रमाणात दूर होतात आणि आपली आर्थिक स्थिती सुधारली जाते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे। त्यामुळे तुमच्या जवळपास जिथे कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही अवश्य दर्शन घ्या। जर कार्तिक स्वामींचं मंदिर तुमच्या आसपास नसेल तर तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल तिथे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवून आज पूजन केलं जातं, तुम्ही तिथे जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या। तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी असे सेवा आणि उपाय करायचे आहेत महत्त्वाचे, ते नक्की करा। बघा या विशिष्ट दिनी विशिष्ट सेवेला आणि उपायाला खूप जास्त महत्त्व असतं, म्हणून आजच्या दिवसाला तुम्हाला असं दीपदान करायचं आहे आणि जे काही उपाय आणि सेवा तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्या पण नक्की करण्याचा प्रयत्न करा, जेवढ्या जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। तर चला, ही एक खूप महत्त्वपूर्ण माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर जायली सेवा मी स्वाभिमानाची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।